नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मधील सेकंड टर्म आपण सुरू करत आहोत. टॉपिक नंबर 11. याच्या अगोदरचे 1-2 टॉपिक राहिलेत ते आपण हे पूर्ण टर्म सेकंड जर कंप्लीट होऊन वेळ मिळाला तर आपण ते बघूया. अगोदर आपण टॉपिक 11 सुरू करत आहोत. ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. ह्यूमन बॉडी म्हणजे मानवी शरीर अँड ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था. आता 6वी-7वीला तुम्ही ऑर्गन सिस्टीम थोडंफार बघितलंय, अवयव संस्था, इंद्रिय संस्था कशाला म्हणायचं, किंवा 4थीपासून थोडं थोडं तुम्हाला ते अभ्यासात आहे. यावर्षी त्याच्या पुढचा काही भाग आता पाहायचा आहे. कॅन यू रिकॉल, थोडे आठवा. फ्रॉम व्हॉट द ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम आर मेड ऑफ. इंद्रिय व इंद्रिय संस्था कशापासून बनलेली असतात. इंद्रिय आता आपण 7वी बघितलेच आहे. ऑर्गन कशापासून बनतो तर टिश्यू पासून, म्हणजे मूळ सेल, टिश्यू, त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टीम अँड ह्यूमन बॉडी. विच ऑर्गन सिस्टीम आर प्रेझेंट इन ह्यूमन बॉडी. मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, श्वसन संस्था आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम, उत्सर्जन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था, अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. इन द लास्ट क्लास वी हॅव स्टडीड सम कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मागील इयत्तेत आपण सजीवांची काही वैशिष्ट्य म्हणजे लक्षणं अभ्यासली आहेत. ऑल द व्हायटल प्रोसेस विच आर एसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग बीइंग्स. सजीवातील लक्षणं प्रकर्षाने दर्शवणाऱ्या व्हायटल प्रोसेस, सगळ्या जीवन प्रक्रिया, आर कलेक्टिव्हली कॉल्ड लाईफ प्रोसेस. सर्व जीवनावश्यक क्रियांना जीवन प्रक्रिया म्हणजे लाईफ प्रोसेस असं म्हणतात. कॅन यू टेल, सांगा पाहू. विच प्रोसेसेस ऑकर इन अवर बॉडी ड्युरिंग साऊंड स्लीप. आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्य कोणती. आपण गाढ झोपेत असताना सुद्धा कोणतं कार्य असतं तर श्वसनाचं कार्य चालू असतं. म्हणजे श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम, पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरू आहे. त्याचबरोबर शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या सेल्स, म्हणजे आपल्याला जखम झाली असेल तर ते क्लिअर करणं, त्या जखमा भरणं, पेशींची वाढ, या भरपूर क्रिया, हृदयाचं जे पंपिंग आहे, हार्ट बीटिंग चालू आहे कंटिन्युअसली. विच लाईफ प्रोसेस ऑकर कंटिन्युअसली इन अवर बॉडी. आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवनक्रिया सतत सुरू असतात. हृदयाचं कार्य सुरू असतं, श्वसनाचं सुरू असतं, एक्सक्रिशनचं सुद्धा सुरूच असतं. डिफरंट ऑर्गन्स इन अवर बॉडी आर वर्किंग इन ग्रुप so as to smoothly carry out various life process. आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्मूथली कॅरी आउट अवर लाईफ प्रोसेस म्हणजे आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहानं काम करत असतात. These life processes take place in various steps. या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. स्पेसिफिक ऑर्गन्स कॅरी आउट द स्पेसिफिक स्टेप. विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम त्याचं पार पाडत असतं. ग्रुप ऑफ ऑर्गन वर्किंग टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टीम. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. Various organ systems like digestive, respiratory, circulatory, nervous, excretory, reproductive, skeletal, muscular, etc. are functioning in our body. आपल्या शरीरामध्ये पचन संस्था आहे, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था, अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात. कॅन यू रिकॉल, थोडे आठवा. विच डिफरंट ऑर्गन परफॉर्म द फंक्शन ऑफ ब्रीदिंग इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वासोच्छवासाचे कार्य कोणकोणती इंद्रिय करतात तर नोज,
फुफ्फुस etc. Energy is essential to operate all the life process in human body. मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची अत्यंत म्हणजे नितांत आवश्यकता असते. एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदिन द सेल्स. ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते. सेल्स नीड द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रियंट्स अँड ऑक्सिजन फॉर दीज पर्पज. मग या ऊर्जा निर्मितीसाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. This supply takes place with the help of respiratory and circulatory systems. Respiration is carried out through following 3 steps. मग ही कामं श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्थामार्फत होतात आणि मग श्वसनाची जी प्रक्रिया आहे ती या पुढील 3 स्टेपमध्ये फॉलो केली जाते. फर्स्ट, एक्सटर्नल रेस्पिरेशन. बहिश्वसन किंवा बाह्य श्वसन असं म्हणतो. त्यामध्ये इन्स्पिरेशन श्वास घेणं किंवा इनहॅलेशन असं म्हणतो आपण, श्वास घेणं. एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रॅकिया और वाइड पाईप. नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्वारा दोन्ही फुफ्फुसात जाते. बी, एक्सपिरेशन और एक्झॅलेशन. उच्छ्वास किंवा श्वास बाहेर सोडणे. ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इनटू ब्लड. ब्लड कॅरीज कार्बन डायऑक्साइड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी टुवर्ड्स लंग्स. दिस एअर इज गिवन आउट बाय एक्झॅलेशन. फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साइड फुफ्फुसाकडे पोहोचवते आणि ती हवा उच्छ्वासामार्फत बाहेर टाकली जाते. म्हणजे फुफ्फुसात जी हवा घेतली त्यातला ऑक्सिजन रक्तात जातो, जो गरजेचा आहे. रक्तामार्फत सगळ्या शरीरभर जातो आणि सगळ्या शरीरात वापरून झालेलं जे रक्त आहे त्यातला जो उरलेला कार्बन डायऑक्साइड आहे तो फुफ्फुसाकडे येतो. फुफ्फुसातून तो बाहेर जातो, म्हणजे उच्छ्वासामार्फत बाहेर टाकली जाते. बोथ ऑफ these process occurring with the help of lungs are collectively called as external respiration. फुफ्फुसावाटे होणाऱ्या 2 क्रियांना एकत्रितपणे आपण बहिश्वसन असं म्हणतो. हाऊ डू द ऑर्गॅनिझम लाईक अमिबा, अर्थवर्म, कॉकरोच, प्लांट्स, व्हेरियस ॲक्वॅटिक ॲनिमल, बर्ड्स रेस्पायर, प्रिपेअर अ चार्ट. आता हे तुम्ही घरी बनवा. प्रत्येक प्राणी कशा पद्धतीनं श्वास घेतो. अमिबा कोणत्याही अवयवामार्फत. अर्थवर्म गांडूळ, त्याच्या पाठीवरती असतात ते क्युटिकल सेगमेंट, त्वचा. कॉकरोच नोज. प्लांट्स टायनी पोअर ऑन द प्लांट्स लीव्ज, बार्क, पानावरती असणाऱ्या लहान लहान छिद्रामार्फत. स्टोमॅटा म्हणतो आपण त्याला. व्हेरियस ॲक्वॅटिक ॲनिमल्स, वेगवेगळे जलचर प्राणी, कल्ल्यामार्फत. गिल्स, बर्ड नोज. हे तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करू शकता. इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल जसं पहिला पार्ट झाला एक्सटर्नल रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये इन्स्पायरेशन एक्सपायरेशन, बहिश्वसनमध्ये श्वास घेणे आणि उच्छ्वास. तसं इंटरनल रेस्पिरेशनमध्ये म्हणजेच अंतश्वसन, शरीराच्या आत नेमकं कसं श्वसन होतं. एक्सचेंज ऑफ गॅसियस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड ॲन इंटरनल रेस्पिरेशन. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूच्या देवाणघेवाणीला अंतश्वसन म्हणतात. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम ब्लड इनटू टिश्यू फ्लुइड अँड कार्बन डायऑक्साइड मूव्स फ्रॉम टिश्यू फ्लुइड इनटू ब्लड. यामध्ये रक्तातून पेशीमध्ये ऑक्सिजन जातो का, तर मगाशीच पहिला पण रक्तामध्ये ऑक्सिजन जातो, तर रक्तातून कुठे जातो, पेशीमध्ये प्रत्येक. आणि पेशीतून नको असलेला कार्बन डायऑक्साइड रक्तामध्ये येतो. परत रक्तातून फुफ्फुस, फुफ्फुसातून नाकावाटे बाहेर. थर्ड, सेल्युलर रेस्पिरेशन, पेशी श्वसन. कारण आपण श्वसनाचे 3 प्रकार बघतोय, एक्सटर्नल, इंटरनल, सेल्युलर. डिझॉल्व्ड न्यूट्रिएंट लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न or oxidized with the help of oxygen and energy is released into form of ATP. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचं मंद ज्वलन होऊन एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. एटीपी ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट.
Waste material like carbon dioxide and water vapors are produced during this process. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प हे जे निरुपयोगी पदार्थ असतात ते तयार होतात. वॉटर वेपर आर प्रोड्युस्ड. सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज्ड ॲज फॉलोज. याला आपण पेशी श्वसन म्हणतो आणि खाली समीकरणाच्या रूपामध्ये आपण पेशीमय रचना पेशी श्वसन दाखवू शकतो. C6H12O6 म्हणजे ग्लुकोज प्लस 6O2 ऑक्सिजन दॅट गिव्स CO2 कार्बन डायऑक्साईड प्लस H2O पाणी प्लस एनर्जी ऊर्जा तयार होते 38 ATP 38 ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट इतक्या प्रमाणात ऊर्जा तयार होते. हे 666 हे अभिक्रिया संतुलित करण्यासाठी असते. ते तुम्हाला नंतर जेव्हा वर्गामध्ये तास होतील तेव्हा अशा हे सोडवून दिलं जाईल. आता सध्या C6H12O6 प्लस 6O2 दॅट गिव्स 6CO2 प्लस 6H2O प्लस एनर्जी मीन्स 38 ATP. थिंक अबाउट इट. विचार करा. अलॉंग विथ द हीट, साऊंड अँड लाईट आर ऑल्सो प्रोड्युस्ड ड्युरिंग बर्निंग ऑफ फ्युल. Similarly, whether sound and light are produced during oxidation and nutrient synthesis. इंधनाच्या ज्वलनातून उष्णतेबरोबरच एखादं इंधन जळतं म्हणजे समजा लाकूड जळत आहे त्याची कशी उष्णता बाहेर पडते. उष्णता येत असता असता ध्वनी आवाज पण येतो, प्रकाश ऊर्जा पण मिळते. तसंच या प्रकारे पेशीमध्ये अन्न घटकांचं ज्वलन होत असताना ध्वनी व प्रकाश निर्मिती होत असेल काय. जसं पेशीमध्ये अन्न घटकांची निर्मिती ज्वलन होतं, अन्न घटक पचवले जातात तेव्हा ध्वनी आणि प्रकाश निर्मिती होत असेल का, तर एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये ती तयार होत असते. कॅन यू टेल, सांगा पाहू, विच ऑर्गन आर प्रेझेंट इन रेस्पिरेटरी सिस्टीम. श्वसन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो. श्वसन संस्थेमध्ये स्टार्टिंगला नोज, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे श्वासनलिका अँड फुफ्फुस लंग्स. वन शुड नॉट टॉक व्हाईल इटिंग. व्हाय इज इट सो. जेवताना बोलू नये असे का किंवा असं का म्हणतात, तर जेवताना का बोलू नये तर आपला जो घसा आहे म्हणजे जी श्वासनलिका आणि अन्ननलिका आहे या खूप जवळ असतात आणि या दोघींच्या मध्ये एक पडदा असतो, डायफ्रॅगम म्हणतात त्याला. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा तो पडदा वर खाली होत असतो म्हणजेच उघडझाप होते त्यामुळे ध्वनी निर्माण होतो. ट्रॅकिया त्याला वेगळंही रिझन आहे पण सध्या हे लक्षात घ्या. जेव्हा आपण अन्न खात असतो किंवा गिळत असतो तेव्हा श्वासनलिकेवरचा पडदा झाकलेला असतो आणि अन्ननलिकेवरचा पडदा उघडा असतो म्हणजे अन्ननलिकेतून घास पोटात जावा. समजा आपण जेवताना बोलत असो तेव्हा मग श्वासनलिकेवरचाही पडदा उघड झाप होतो आणि चुकून अन्नाचा कण श्वासनलिकेत जाऊ शकतो आणि आपल्याला ठसका येतो. ठसका येणं हे नैसर्गिक आहे कारण श्वासनलिकेत गेलेला कण, अन्नाचा कण तुम्हाला तो माघारी काढायचा आहे शरीराला, म्हणून जेवताना बोलू नये, तर त्यासाठी हे रिझन आहे. या पेजवर तुम्ही एक्सटर्नल रेस्पिरेशनचे इन्स्पिरेशन, एक्सपिरेशन, इंटरनल सेल्युलरच्या डेफिनेशन पाठ करायचे. नेक्स्ट पेजवर बघा. रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, स्ट्रक्चर अँड फंक्शन, रचना व कार्य. आता डिटेलमध्ये आपण श्वसन संस्था बघत आहोत. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये बघा, लंग्स, नेझल कॅव्हिटी नाकपोकळी, ट्रॅकिया श्वासनलिका, लंग्स फुफ्फुस, फॅरेंक्स घसा, लॅरेंक्स स्वरयंत्र, ब्रोंक्युअल्स म्हणजे श्वसनिका, अल्व्हिओलाय वायुकोश, डायफ्रॅगम हा पडदा. आता अल्व्हिओलाय डिटेलमध्ये इथं डायग्राम आहे खाली. नोज नाक. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ नोज. Air is filtered within the help of hair and mucus present in the nose. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या चिकट पदार्थांच्या साह्याने हवा गाळून शरीराच्या आत घेतली जाते. याच्यावर कारणे आहे, आपण नोट्समध्ये नंतर बघूया. नोज झाल्यानंतर फॅरेंक्स घसा.
फूड पाईप अँड वाइंड पाईप ओरिजिनेट इन द फॅरिंग्स. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. वाइंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. देअर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ वाइंड पाईप. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. This lid closes the wind pipe during passing of food into food pipe and thereby normally prevent the entry of food particle into wind pipe. बघा, मगाच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे मिळेल. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरतच नाही. त्यामुळे बोलू नये, बोलताना मग शिरू शकतात. अदरवाईज वाइंड पाईप रिमेन ओपन. अन्न खातानाच फक्त श्वासनलिकेवर पडदा झाकला जातो, नाहीतर इतर वेळी जी श्वासनलिका आहे ती उघडी असते. हेन्स एअर पास थ्रू फॅरिंग्स इनटू वाइंड पाईप. त्यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते. तुम्ही डायग्राम ड्रॉ करायचे 2-3 वेळा, तर तुमच्याही माहिती लक्षात राहील. ही माहिती विचारली जाते. प्रत्येकाचं कार्य माहिती हे खूप पाठांतर किंवा वाचन डायग्राम ड्रॉ करण्यानं लक्षात राहील. वाइंड पाईप, श्वासनलिका. वाइंड पाईप इज सॉलोन ॲट द बिगिनिंग ड्यू टू साऊंड बॉक्स. श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. वाइंड पाईप बायफर्केट्स इन द थोरॅक्स. छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. वन ब्रांच एंटर द राईट लंग, अदर एंटर्स लेफ्ट लंग. श्वासनलिकेचा एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे आणि दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. लंग्स, फुफ्फुस. लंग इज प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ हार्ट इन थोरॅसिक कॅव्हिटी. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या बाजूस व उजव्या बाजूस एक फुफ्फुस असतं. म्हणजे डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला अशी 2 फुफ्फुस असतात. मॅक्सिमम एरिया ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय लंग्स अँड दे कव्हर द मॅक्सिमम पार्ट ऑफ द हार्ट. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्याच्यामुळे झाकला जातो, फुफ्फुसामुळे. Each lung has a double layered covering. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते. It is called as pleura. Pleura. त्या दुपदरी आवरणाला आपण काय म्हणतो? फुफ्फुस आवरण म्हणतो. Lungs are elastic like a sponge. फुफ्फुस स्पंजाप्रमाणे असतात, स्थितिस्थापक. Lungs are made up of many small compartments. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात. कॉल्ड ॲज अल्व्हिओलाई. त्या लहान लहान कप्प्यांना आपण काय म्हणतो? अल्व्हिओलाई, वायुकोश म्हणतात. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड इच अल्व्हिओलाई. या वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचा अत्यंत दाट जाळा असतो. रिच सप्लाय ऑफ अल्व्हिओलस. Wall of alveoli and capillaries are extremely thin. वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते. Gaseous exchange can easily take place across these thin walls. आणि या केशवाहिन्यांचं आवरण पातळ असतं. या पातळ आवरणातून वायूंची देवघेव सहज होऊ शकते. As large number of alveoli is present in lungs, larger surface is available for gaseous exchange. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो. या ठिकाणी तुम्ही बघा, अल्व्हिओलाई वायुकोश, इन अँड आउट एअर पासेज. हवेचा प्रवाह आत बाहेर जाणे. ह्या रक्तकेशिका आहेत लहान लहान. ट्रान्सपोर्ट इनटू कॅपिलरीज. केशिकामध्ये वहन होतं. रक्तातील तांबड्या पेशी असतात, आरबीसीज, रेड ब्लड कॉर्पस्कल्स. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमची डायग्राम तुम्हाला ही ड्रॉ करायचीच आहे. एक्सचेंज ऑफ गॅसियस इन लंग्स. फुफ्फुसामध्ये होणारी वायूची देवघेव. गॅसियस एक्सचेंज ऑकर कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हिओलाई. फुफ्फुसातील वायुकोशाभोवती रक्त वाहत असताना वायूची सतत देवघेव चालू असते. An iron containing protein hemoglobin is present in the RBCs of blood. रक्तातील तांबड्या पेशी मध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब ऑक्सिजन फ्रॉम एअर विदिन अल्व्हिओलाई.
वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेते. हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब ऑक्सिजन फ्रॉम एअर विदिन द अल्व्हिओलाई. वायुकोशात आलेल्या हवेमुळे हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेते. सायमल्टेनियसली कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर मूव्स फ्रॉम ब्लड इनटू द अल्व्हिओलाई. त्याच वेळी कार्बन डायऑक्साईड व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात. Thus, oxygen is taken into the blood and carbon dioxide and water vapor are removed from the blood and given out by exhalation. ऑक्सिजन रक्तात घेतला जातो. कार्बन डायऑक्साईड जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छ्वासावाटे बाहेर टाकले जातात. डायफ्रॅगम श्वासपटल. मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ थोरॅसिक केज. बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. धिस पार्टिशन इज कॉल्ड ॲज अ डायफ्रॅगम. या पडद्याला श्वासपटल म्हणतात. इट इज प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते. सायमल्टेनियस रायझिंग अप ऑफ रिब्स अँड लोअरिंग ऑफ डायफ्रॅगम कॉजेस डिक्रीज इन प्रेशर ऑन लंग्स. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणं आणि श्वासपटल खाली जाणं या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो. ड्यू टू दिस एअर मूव्स इनटू द लंग्स थ्रू नोज. आणि या क्रियेमुळं काय होतं, बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाते. When ribs return to their original position, diaphragm rises up, pressure on the lungs increases. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचललं गेलं की फुफ्फुसावर दाब पडतो. ड्यू टू दिस एअर मूव्स आउट फ्रॉम इट थ्रू नोज. आणि त्या हवा नाकावाटे बाहेर टाकली जाते. कंटिन्युअस अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ डायफ्रॅगम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट ब्रीदिंग. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छवास घडण्यासाठी गरजेची असते. अशा पद्धतीनं रेस्पिरेटरी सिस्टीम रचना व कार्य, श्वसन संस्थेचं रचना व कार्य, नोज, फॅरिंग्स, वाइंड पाईप, लंग्स, एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स, डायफ्रॅगम. पूर्ण माहिती व्यवस्थित पाठ करा. स्वतःच्या भाषेत जेवढी लिहिता येईल त्याची माहिती लिहा. डायग्रॅम ड्रॉ करा आणि होमवर्क मला वेळेत सेंड करा. रोजचा अभ्यास रोज केला तर तुम्हाला लोड वाटणार नाही. होमवर्क पाठवत जा, म्हणजे कोण किती अभ्यास करते हे आमच्याही लक्षात येईल. तुम्ही ऑनलाईन तास होण्या अगोदर जर सर्व व्हिडिओ पाहत राहिला तर तुमच्या या अडचणी काय असतील त्या तासाच्या वेळी सॉल्व्ह केल्या जातील. ओके.